नमस्कार सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सीड यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ, ज्यामध्ये आपण आज झालेल्या मार्केटचं प्राइस ॲक्शन पहिला बघणार आहे. आज झालेला ट्रेड आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर आपण आज झालेल्या मार्केटच्या प्राइस ॲक्शनवरून उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स कुठं असणार आहेत हे बघायचं आहे. ते लेवल्स मी कुठं ड्रॉ करतोय, मी कशा प्रकारे चार्ट्सकडं बघतोय, त्यामागं मी एक लॉजिक जे सांगतोय ते तुम्ही ऐकायचं आहे. तर लॉजिक खूप महत्त्वाचे आहेत, ज्यामुळं उद्या मार्केट त्या लेवलला आल्यावरती कसं रिॲक्ट करते हे बघून मार्केट त्या प्रकारे का रिॲक्ट केलं हे तुम्हाला समजायला सोपं होऊन जाईल. कुठं टार्गेट सेट करायचं आहे, कुठे एंट्री लेवल असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर चॅनलला नवीन असाल तर जुने व्हिडिओज मार्केट ॲनालिसिसचे बघू शकताय. त्यामध्ये रोजचे आपण डेली ट्रेड ॲनालिसिस आदल्या दिवशी सांगतोय संध्याकाळी, आणि नेक्स्ट डे त्या लेवलला आल्यानंतर आपण फक्त एक्झिक्युशन करतोय, ज्याचं आपण लाईव्ह स्ट्रीम पण करत असतोय. ते लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्ही त्याचे रिझल्ट्स पण बघू शकताय. व्हॉट्सअप ग्रुपला आपण हे सगळे अपडेट देत असतोय, तुम्ही इथं बघू शकताय. आपले जे काही ट्रेडचे ॲनालिसिस असतात, ट्रेड ॲनालिसिस, मार्केट ॲनालिसिस, हे होतं कालचं ॲनालिसिस, बाय साईड एंट्री लेवल, सेल साईड एंट्री लेवल. यानंतर त्याचे मार्केट ॲनालिसिसची व्हिडिओ पण अपलोड होते यूट्यूबला. मार्केट ॲनालिसिस म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकताय. ट्रेड एक्झिक्युशन झाल्यानंतर मेसेज पण येतो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, तसाच त्याचा एक फोटो पण प्लेस केला जातोय. आणि त्यानंतर रिझल्ट, जे काही रिझल्ट्स असतील ते पण आपण आपल्या कम्युनिटीसोबत शेअर करत असतोय. तर आपण तिथं बघू शकताय तुम्ही व्हॉट्सअपला. सॉरी, ते लाईव्ह चालू नव्हतं. ॲनालिसिस पण आपण शेअर करतोय आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. ज्याची व्हिडिओ आपण मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ केलेली असत्या, आपल्या यूट्यूबला प्लेलिस्टमध्ये मार्केट ॲनालिसिस नावानं प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ मिळून जातील. त्यानंतर मॉर्निंगला ज्यावेळेला ट्रेड इनिशिएट होते त्याचा मेसेज, त्यानंतर ट्रेड कुठं प्लेस केला आहे, कुठं स्टॉप लॉस लावायचा आहे, कुठं टार्गेट, ह्याचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा पण फोटो मी शेअर करतोय. आणि त्यानंतर जे काही रिझल्ट्स असतील आपल्या त्या ट्रेडचा, त्याचे पण फोटो ट्रेड झाल्यानंतर आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपला येत राहतात. तर जेणे कोणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला या जॉईन नसतील, ज्यांना व्हायची इच्छा आहे, ट्रेडिंग शिकत असाल, शिकण्याची अजून इच्छा आहे, ट्रेडिंग करत पण असाल, तर त्या सगळ्यांना एक चांगली संधी आहे माझ्या थ्रू कनेक्ट होण्याची. आपल्या दिलेल्या ह्या इंस्टाग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करा, तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करेन. त्या लिंक थ्रू तुम्ही आपला ग्रुप जॉईन करू शकताय. तर चालेल, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळी मार्केट बऱ्यापैकी फ्लॅट ओपनिंग झालं, थोडंसं गॅप डाऊन होतं हे. यानंतर मार्केट अप डाऊन करत होतं इनिशियली. आपल्या लाईव्ह ट्रेडमध्ये बघू शकताय बाय साईड एंट्री लेवलपर्यंत आलं होतं ते, आणि जस्ट थोडंसं मी एक्झिक्युशन आता कॉलमध्ये करणार त्याच्या आधी निफ्टी हा खाली निघून गेला. त्यावेळेला आपण प्लॅन केला होता की ज्या साईडला फर्स्ट टाईम हे ट्रेड येईल, कॉल साईड किंवा पुट साईड, तिथं आपण एंट्री करायची आहे. तुम्ही बघू शकताय पुट साईड आपल्याला एंट्री मिळाली 26,027. हेच होतं मेक ऑर ब्रेक लेवल. त्यामुळं ह्या एरियामध्ये मार्केटनं थोडाफार टाईम स्पेंड केला. 9:16 म्हणजे मार्केट चालू झाल्यापासून 1.5 मिनिटात आपल्याला हा ट्रेड मिळाला. सेल साईड एंट्री 26,300चा पुट आपल्या टार्गेटपर्यंत बरोबर 15 मिनिटं पहिल्या 2 कॅन्डलमध्येच आपल्याला आपलं टार्गेट मिळून गेलं. 290चं प्रीमियम, 345चं आपलं टार्गेट होतं. 345चं टार्गेट आपण लाईव्हमध्ये बघितलं की एक 5-10 रुपये इथं जादा घ्यायचे आहेत. 50, 55, 56 पर्यंत गेलं. 60, 62, 65चा हाय मारलाय त्यावेळेला. त्यानंतर प्रीमियम साधारण 390 रुपयेपर्यंत गेलं होतं. आणि बघू शकताय कालचा आपल्या ॲनालिसिस प्रकारे मार्केट
या एरियामध्ये कोणताही स्ट्रक्चर न करता वर गेलं होतं रॅपिडली. त्याच प्रकारे मार्केट ज्यावेळेला खाली येईल त्यावेळेला रॅपिडली एक फास्ट अँड फ्युरियस मुवमेंटमध्येच हे खाली येणार आहे आणि ह्याच आपल्या लेवलमधून मार्केट परत एकदा रिव्हर्सल झालेलं आहे. तर हे सगळं मार्केटचं स्ट्रक्चर वगैरे बघून आपल्याला अंदाज लावता येतोय. आता आज झालेल्या मार्केटच्या प्राइस ॲक्शनवरून उद्याचा गेम प्लॅन काय असणार आहे याचा आपल्याला अंदाज लावायचा आहे. सगळ्यात आधी मी आपला चार्ट क्लिअर करून घेतो. गॅप अप ओपनिंग झालं तर काही जण रिटेल कोण पार्टिसिपेशन रिटेलचे ट्रॅप होणार आहेत त्यांना कुठंपर्यंत नुकसान लॉस बुक करायला आणू शकते हे मार्केट. गॅप अप ओपन झालं तर कोण, गॅप डाऊन ओपन झालं तर काय होणार आहे, गॅप अप ओपन झालं तर काय होणार आहे. तर ओपनिंगवरनं बऱ्यापैकी गेम प्लॅन समजत असते. ओके, चार्ट क्लिअर करून घेतला आपण. $886 तर आज बघू शकताय की काल ज्यांनी या एरियामध्ये कॉल बाय आपण पण इथं कॉल बाय केला होता, हे सगळेजण ट्रॅप होते. या लेवलला बऱ्यापैकी जणांनी स्टॉप लॉस हिट करून लॉस बुक केला असणार आहे, कारण की काल एक्सपायरी होती. यानंतर मार्केटनं ही रेंज वर ब्रेकआउट करणं खूप गरजेचं होतं, कारण की ही ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट, रिटेस्ट आणि हायर साईड मोमेंटम या स्ट्रक्चरमध्ये तो राहिला असता. पण बघू शकताय की मार्केटला पुलबॅक घेऊन परत वरती येता आलं नाही. त्यामुळं हे जे कोण ट्रॅप होते ते अजून ट्रॅपच राहिले, ज्यादा नुकसानीत, आणि मार्केटनं डाऊन साईड स्ट्रक्चर फॉर्मेशनमध्ये कंटिन्युएशन ठेवलं. आता यावरून उद्या काय होणार आहे, तर आजच आपण सोडून बाकीच्यांनी जे ट्रेड केले असणार आहेत, या एरियामध्ये कॉल बाय, या एरियामध्ये कॉल बाय, या एरियामध्ये कॉल बाय, या एरियात बऱ्यापैकी जणांनी स्टॉप लॉस बुक केला असणार आहे. त्यामुळंच हे मार्केट लास्ट मोमेंटला थोडंफार वर आलं होतं. तर इथं जर का कॉल बायर्स ट्रॅप झाले, इथं ट्रॅप झाले, इथं ट्रॅप झाले, यांनी लॉस आणि ब्रेक इव्हनला इथं पोझिशन एक्झिट केल्या, त्यामुळं मार्केट हे वर आले. आणि ज्यांनी कोणी पुट घेतले असतील या एरियामध्ये, या एरियामध्ये आणि या एरियामध्ये, या एरियात ज्यांनी कोणी पुट घेतलेले त्यांचा इथं स्टॉप लॉस बुक झाला आहे. तर मार्केटला एक डाऊन साईड परत एकदा मोमेंटम करायला चांगला चान्स आहे. त्यामुळं पहिला आपण सेल साईड माझा बायस असणार आहे, तर लेवल मार्क करून घ्या. शेवटच्या 15 मिनिटाची कॅन्डल ही खूप महत्त्वाची आहे उद्यासाठी. तिथूनच आपल्याला बाय एंट्री आणि सेल एंट्री लेवल मिळणार आहे. तर लेवल मार्क करून घ्या. 25,975 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं सेल साईड एंट्री लेवल. गॅप डाऊन ओपनिंग, यानंतर रिटेस्ट, आणि तिथून एकदा डाऊन साईड मोमेंटम हे मार्केट करणार आहे. तर 86 इथंपर्यंत मार्केट येऊ शकते. 25,886 ऑलमोस्ट 90 पॉईंटचं टार्गेट मिळू शकते आपल्याला. एक 70-75 पॉईंटचं टार्गेट घ्यायचं आहे या ट्रेडमध्ये. टार्गेट लेवल्स पण मार्क करून घ्या. $25,904
25,904 हे असणार आहे आपलं सेल साईड टार्गेट. त्याचसोबत स्ट्राईक पण नोट करून घ्या, 26,200 PE. 26,200 PE या स्ट्राईकमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस आपल्याला एंट्री घ्यायची आहे. उद्या या ठिकाणी गॅप डाऊन ओपनिंग, यानंतर रिटेस्ट ज्यावेळेला मार्केट येईल त्यावेळेला आपल्याला 26,200 या पुटमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस, त्यावेळी जो काही प्रीमियम सुरू असेल त्या प्रीमियमच्या रेटला आपण ॲट करंट मार्केट प्राइस मार्केट ऑर्डरनं एंट्री घेणार आहे आणि आपलं टार्गेट असणार आहे 25,904. हे होतं गॅप डाऊन ओपनिंग, रिटेस्ट आणि टार्गेट. समजा उद्या एक पॉझिटिव्ह ओपनिंग झाली थोडीफार आणि तिथून जर का ब्रेकडाऊन जर येत असेल तर आपण ह्या सेल साईड एंट्री लेवलला आपल्या पुटमध्ये एंट्री घ्यायची आहे, टार्गेटपर्यंत होल्ड करायचं आहे. हे होतं डाऊन साईड ॲनालिसिस. यानंतर मॅक्झिमम चान्स आहे हे डाऊन साईड येण्याचं, कारण की बघू शकताय मार्केटने इथं ज्यावेळेला रिव्हर्सल घेतलं त्यावेळेला एक स्ट्रक्चर फॉर्मेशन शिफ्ट केली त्यानं. तर जर हे फॉर्मेशन कंटिन्युएशन ठेवायचं असेल तर मार्केटला हे हाईज क्लिअर करणं गरजेचं आहे. लेवल मार्क करून घ्या, 25,995, 25,995 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं बाय साईड एंट्री लेवल. मार्केट एक फुल बुलिश मूवमध्ये जर का जाणार असेल तर हे पॉझिटिव्ह ओपनिंग, रिटेस्ट आणि इथून हायर साईड मोमेंटम. एक 55 पॉईंटचा टार्गेट आपल्याला प्लॅन करायचा आहे 26,050 पर्यंत. हायर साईड 50 पॉईंटचा टार्गेट आपल्याला मिळू शकते. स्ट्राईक नोट करून घ्या, 25,800चा कॉल. या स्ट्राईक मध्ये ॲट करंट मार्केट प्राइस आपल्याला एंट्री घ्यायची आहे. तर या ट्रेडचं लॉजिक काय असणार आहे, तर मार्केट एक स्ट्रक्चरमध्ये आहे. जर का हे शिफ्ट असेल स्ट्रक्चरचं, आपल्याला सेल साईड एंट्री लेवलला सेल साईड एंट्री घ्यायची आहे. समजा थोडंफार खाली जाऊन पुन्हा एकदा या लेवलमधनं मार्केट फिरलं तर आपल्याला बाय साईड एंट्री लेवलला 25,995 995 या लेवलपासून पुन्हा एकदा एक हायर साईड मोमेंटम बघायला मिळू शकते. तर ही मुवमेंटमधला हा पार्ट आपल्याला कॅप्चर करायचा आहे. आणि एकदमच जर का मार्केट उद्या बुलिश पॉझिटिव्ह स्ट्रॉंग असेल तर एक गॅप अप ओपनिंग होणार, तिथून फक्त आपलं एंट्री लेवलला रिटेस्ट घेऊन हायर साईड मोमेंटमला मार्केट येऊन उभारणार. त्यामुळं आपल्या बाय साईड एंट्री लेवलला रिटेस्टला येऊ दे किंवा ब्रेकआउट होऊ दे, आपण दोन्ही केसमध्ये 25,800 या कॉलमध्ये एंट्री घ्यायची ॲट करंट मार्केट प्राइस आणि टार्गेट असणार आहे 26,050. तर मार्केटला आपण वरच्या साईडला 50 पॉईंट्सच का केले, तर ही लेवल क्रॉस करायला मार्केटला अवघड जाणार आहे. या स्विंगचा
इंटरनल पार्ट 25,030 ह्या एरियामध्ये मार्केट थोडंफार रिजेक्शन घेऊ शकते, तिथून परत एकदा जंप घेऊ शकते. त्यामुळं आपण 30 ते 50 ह्या एरियामध्ये एक्झिट प्लॅन करायचा आहे. लेवल्स मार्क करून घ्या. ओके, तर लेवल समजले. 25,995 या लेवलला रिटेस्ट असू दे किंवा ब्रेकआउट असू दे, 25,800 या कॉलमध्ये आपण बाय साईड एंट्री घ्यायची आहे. आपलं टार्गेट असणार आहे 26,050. ओके, हे होतं बुलिश साईड ॲनालिसिस. यानंतर डाऊन साईडसाठी ज्यावेळी मार्केट 25,975 या लेवलला रिटेस्ट किंवा ब्रेकडाऊन दोन्हींपैकी आयदर काही उद्या आपल्याला मिळालं, त्यावेळेला आपल्याला 26,200 या पुटमध्ये एंट्री घ्यायची आहे आणि आपलं टार्गेट असणार आहे 25,904. हे होतं उद्यासाठीचं आपलं ॲनालिसिस. सेम ॲनालिसिस आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करतोय. मगाशी सांगितलेला दाखवलेला आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामध्ये आपण जॉईन होऊ शकताय. त्यासाठी तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती किंवा मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकताय. इथं खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सेंड करेन. त्या लिंक थ्रू तुम्ही जॉईन होऊ शकताय. त्यावरती तुम्हाला सगळे माझे ट्रेडचे जे काही अपडेट्स आहेत ते मिळत जातील. तर बघितलात की काल आपण आज सकाळी झालेल्या लाईव्ह ट्रेडच्या व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये शेवटच्या पार्टमध्ये काही आपण थोडंफार लर्निंग कंटेंट दिलाय, थोडं मोटिवेशनल कन्सेप्ट सांगितल्यात, सायकोलॉजी काय असते त्या सांगितल्यात. ते तुम्ही जरूर बघा. मार्केट ॲनालिसिस जुने जे व्हिडिओ आहेत ते सगळे बघून काढा, जेणेकरून मी कसं चार्टकडं बघतोय हे तुम्हाला समजायला सुरुवात होईल आणि तुम्ही पण प्रयत्न करा की त्या प्रकारे मार्केटकडं चार्टकडं बघितलं पाहिजे. त्यामुळं मार्केट कसं ट्रॅप करते हे सिस्टम तुम्हाला समजायला सुरू होईल. त्यानंतर प्रत्येक मार्केट ॲनालिसिसच्या व्हिडिओच्या शेवटच्या 4 ते 5 मिनिटमध्ये मी काही ना काही तर लर्निंगचे पॉईंट्स मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. त्यानंतर ट्रेडिंगचे लॉजिक्स, ट्रेडिंगचे सायकोलॉजी पॉईंट्स, काही डिफिकल्टीज येतात, कशा प्रकारे काम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्या तुम्ही बघत जावा, जेणेकरून तुमचं ट्रेडिंगमध्ये एक सुधारणा येईल, ट्रेडिंगमध्ये एक मॉडिफिकेशन येईल, तुम्ही एक अपडेट व्हाल आणि तुम्ही पण माझ्यासारखे एक डिसिप्लिन कन्सिस्टंटली ट्रेडिंग करू शकाल. तर व्हिडिओ कंटेंट आवडला तर नक्की लाईक करा. तुमचा मित्र, परिवार, फॅमिली मेंबर जे कोणी ट्रेडिंग रिलेटेड कुठेही आज शिकायला लागल्यात, ज्यांची शिकण्याची भरपूर जणांची इच्छा आहे, त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ कंटेंट पाठवा. साध्या सोप्या भाषेत आपण मराठी भाषेत सांगत आहे सगळा व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला पण समजायला सोपं होईल. माझ्या गेल्या 4 वर्ष 5 वर्षाचा ट्रेडिंग एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत आपल्या या ट्रेडिंग यूट्यूब चॅनलवरती शेअर करत आहे. मी कोणताही इंडिकेटर यूज करत नाही. तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असाल, एक ट्रॅप कन्सेप्ट, सायकोलॉजिकल कन्सेप्ट, रिटेल पार्टिसिपेशन कुठं ट्रॅप झाले आणि मार्केट त्यांना लॉसमध्ये ठेवण्यासाठी कुठल्या डायरेक्शनला नेऊ शकते, यावरती आपण आपले ट्रेड प्लेस करत असतोय आणि त्याचे रिझल्ट तुम्ही आत्तापर्यंत बघितला असाल. इथून पुढं पण तुम्ही बघणार आहात. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला वीकली ट्रेड रिपोर्ट येत असतात, ट्रेड कॅलेंडर पण येत असतात, त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट समजत असतील. तर चालेल, व्हिडिओ कंटेंट आवडत असेल तर नक्की लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा, त्यांना पण हेल्प होईल, तुम्हाला पण हेल्प होईल. यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेला येतील त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. त्यामुळे तुम्ही अपडेट राहाल की तुमच्या कुठलेही व्हिडिओज माझे नवीन तुमच्यापासून मिस आउट होणार नाहीत. तर चालेल, आत्ताचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. ओके.